नमस्कार इंजिनियर्स. बेसिक ऑटोकॅड या प्लेलिस्ट मधील अध्याय 3 यामध्ये आपण 2D मॉडेल तयार करण्यासाठी काही मूलभूत ड्रॉइंग कमांडचा वापर जाणणार आहोत. या अध्यायामध्ये आपण सर्कल, रेक्टँगल, आर्क, इलिप्स आणि पॉलिगॉन यासारख्या महत्त्वाच्या ड्रॉइंग टूल कसे वापरायचे ते शिकणार आहोत. पहिले कमांड सर्कल. सर्कल आपण 6 प्रकारे गोलाकार तयार करू शकतो. पहिला प्रकार सेंटर रेडियस. यावर क्लिक करायचे. त्यानंतर सेंटर पॉइंट सिलेक्ट करण्यासाठी क्लिक केल्यावर हा आपल्याला सेंटर पॉइंट मिळतो. नंतर कीबोर्डच्या सहाय्याने रेडियस टाकावे लागते 30 आणि एंटर. हा आपल्याला सेंटर रेडियस मिळाले आहे. इथे रेडियस तुम्हाला मोजून दाखवतो. हे बघा 30 चा आपल्याला रेडियस मिळाले आहे. सेम आपण आता सेंटर आणि डायमीटरने काढून बघूया. हा त्याचा सेंटर सिलेक्ट केला. त्यानंतर आता डायमीटर साठी आपल्याला 60 चा डायमीटर टाकावा लागेल, तेव्हा सेम आपल्याला सर्कल मिळेल. हे बघा हा आपण डायमीटर असा मोजू शकतो. आता नंबर 3 2 पॉइंट. जेव्हा आपल्याकडे 2 पॉइंट असतील, एंड सुरुवातीचा आणि शेवटचा असेल, तेव्हा आपण 2 पॉइंटने सर्कल ड्रॉ करू शकतो. हे असा. हे बघा हा पूर्ण सर्कल आपल्याला मिळाला आहे विदाउट सेंटर. आता 3 पॉइंट. जेव्हा आपल्याकडे 3 पॉइंट असतील, हा 1, हा 2 आणि आता हा तिसरा पॉइंट, मिड पॉइंट आपण सिलेक्ट केला तर पूर्ण आपल्याला एक सर्कल मिळतो. यामध्ये टॅन रेडियस म्हणजे या लाईनची टँजेंट, कोणत्याही लाईनची टँजेंट सिलेक्ट केली तर नंतर रेडियस आपण 20 दिली तर आपल्याला असं सर्कल मिळतो. टॅन सर्कल. शेवटचं टॅन. या ट्रायंगल मध्ये आपण एक सर्कल ड्रॉ करायचा असेल, त्याचे टँजेंटला क्लिक केल्यावर आपल्याला ऑटोमॅटिक त्याचा सर्कल प्राप्त होतो. पुन्हा 6 प्रकार बघा. टॅन रेडियस, 3 पॉइंट, 1 2 3 असे 3 पॉइंट, 2 पॉइंट, 1 आणि 2 जेव्हा 2 पॉइंट माहित असेल, डायमीटर, सेंटर आणि डायमीटर, सेंटर आणि रेडियस असे टोटल 6 प्रकार आहेत. 2 रेक्टँगल. रेक्टँगल कमांड वापरून आपण एक आयत तयार करू शकतो. त्यासाठी फर्स्ट पॉइंट इथे मी क्लिक करतो. त्यानंतर आपल्याला याची लेंथ एंटर करावी लागते 150, एंटर. नंतर याची हाईट 50, एंटर. अशा केल्याने आयत मिळून जातो. याचं डायमेन्शन असं मोजायचं. तर ही हाईट आपण लेंथ ही आपल्यानुसार जशी हवी तशी करू शकतो. आडवी, उभी. त्याच्या आपल्या कीबोर्डवर टाईप केल्यावर ते एंटर होते. हे बघा डायमेन्शनवर क्लिक करतो. हे डायमेन्शन. 3 आर्क. आर्क कमांड वापरून आपण अर्धगोल आर्क तयार करू शकतो. यामध्ये 11 प्रकार आहेत. ते आपण एक एक पाहूया. पहिला 3 पॉइंट. जेव्हा आपल्याकडे 3 पॉइंट असतील, पहिला, नंतर हा दुसरा आणि हा तिसरा, अशाने आपण एक आर्क तयार करू शकतो. स्टार्ट, सेंटर, एंड. हा आपला स्टार्ट पॉइंट. नंतर सेंटर आपण एंटर करायचा किंवा आपण प्लस क्लिक पण करू शकतो. नंतर हा एंड. हा तर जर सर्कल आपल्याला वरून पाहिजे असेल तर आपल्याला स्टार्ट पॉइंट हा अपोजिट म्हणजे ह्या दिशेने पहिला पॉइंट सिलेक्ट केला. नंतर त्याचं सेंटर क्लिक केलं. आता हा आपला
एंड पॉइंट, याने आपला आर्क वरतून आला आहे. 3 स्टार्ट सेंटर अँगल. आता हा स्टार्ट आपला आता सेंटर, नंतर आता आपला जसा अँगल हवा आहे त्या अँगल नुसार आपण अँगल एंटर करायचा आणि नंतर आपला आर्क मिळून जातो. 4 स्टार्ट सेंटर लेंथ. सेम स्टार्ट पॉइंट. आता याचा सेंटर आपण सिलेक्ट करू, इथे सेंटर. नंतर आपल्याला जेवढी त्या आर्कची लेंथ हवी आहे तेवढी आपण लेंथ एंटर करू शकतो. हे आपल्याला मिळालं आहे. पुढील आर्क आपण बघूया. स्टार्ट एंड अँगल. हा स्टार्ट नावाप्रमाणेच याला आपल्याला काढावे लागते. हे स्टार्ट एंड आणि त्याचा अँगल द्यावा लागतो जसा पाहिजे तसा. सेम दुसरं स्टार्ट एंड डायरेक्शन. हा आपला स्टार्ट, हा आपला एंड. आता डायरेक्शन या दिशेला पाहिजे तशी आपण देऊ शकतो. पुढील स्टार्ट एंड रेडियस. हा स्टार्ट पॉइंट, हा एंड पॉइंट आणि आता त्याची रेडियस. सेंटर स्टार्ट एंड. आता सर्वात प्रथम आपल्याला सेंटर सिलेक्ट करावं लागेल. हा मी सेंटर सिलेक्ट करतो. हा माझा एंड. हे बघा 9 नंबरचा आर्क. सेंटर स्टार्ट रेडियस. तर याचा आपण हा सेंटर, आपल्याला आर्क कुठून चालू करायचा त्याचा स्टार्ट इथून, आणि किती रेडियस हवी आहे. रेडियस चुकली. रेडियस आपल्याला याला पुन्हा एकदा काढून दाखवतो. हा सेंटर, हा स्टार्ट आणि आपली रेडियस आहे. हे हा पूर्ण टच झाला आहे. 10 नंबर सेंटर स्टार्ट आणि लेंथ. हा त्याचा सेंटर, हा आपला स्टार्ट पॉइंट आणि जेवढी पाहिजे तेवढी लेंथ आपण सिलेक्ट करायची. ते बघा शेवटचं खूप छान आहे. लास्ट आर्क कमांड. जेथून आपण एंड केला आहे त्या एंड पासून आपल्याला एक आर्क मिळतो. क्लिक केले, क्लिक केले, आपण इथे एंड केला आहे. इथून आपल्याला कर्व आपल्याला मिळतो. आपल्याला जिथे पाहिजे ते आपण कर्सरने क्लिक करून आर्क तयार करू शकतो. 4 इलिप्स. इलिप्स वापरून आपण दीर्घ वर्तुळ तयार करू शकतो. हे 3 प्रकारे आहेत. पहिला प्रकार सेंटर. सेंटर सर्वात प्रथम सेंटर पॉइंट सिलेक्ट करायचा. नंतर सेंटर पासून ते एंड पर्यंत डिस्टन्स 50 आपण ठेवून एंटर केलंय. नंतर ह्या सेंटर पासून वर्टिकल डिस्टन्स किती पाहिजे ते 20. याला मी तुम्हाला मोजून दाखवतो. हा असा आपला इलिप्स आहे. डायमेन्शन सेंटर ते हे बघा, हे सेंटर डिस्टन्स आहे. नावाप्रमाणेच
आपण कमांड वापरतो। दुसरा ॲक्सिस एंड। याची सुरुवात पहिला कॉर्नर आणि शेवटचा कॉर्नर अशी करावी लागते। यासाठी 100 एंटर करतो जर सारखाच काढायचा असेल तर। नंतर हा सेम, हे सेंटर पासून आपल्याला हाईट द्यावी लागते। हे बघा सेम इलिप्स आपल्याला भेटला आहे, परंतु डिस्टन्स ह्या कॉर्नर ते शेवटच्या कॉर्नर पर्यंत असेल आणि वर्टिकल डिस्टन्स हे सेंटर मधला आहे। तिसरा प्रकार इलिप्स मध्ये इलिप्टिकल आर्क। हे बघा, हे आपल्याला पॉइंटच्या साहाय्याने आपण आर्क तयार करू शकतो। सेम फर्स्ट स्टार्ट आणि सेकंड एंड सेम आहे 100 आणि डिस्टन्स 20 टाकूया। आता या आर्कचे आपल्याला काढावे लागते। ह्या पॉइंट पासून आपल्याला आर्क किती पाहिजे हे आपल्याला मेन्शन करावे लागते। मी हा एवढा आर्क काढतो, एंटर। हे बघा, असा जर आर्क हवा असेल तर आपल्याला ह्या ऑप्शनचा यूज करावा लागतो। शेवटचं 5 पॉलिगॉन कमांड वापरून 3 किंवा अधिक बाजू असलेले बंद आकृती तयार करता येते। पॉलिगॉन समजण्यासाठी सर्वात प्रथम एक सर्कल काढून दाखवतो। या सर्कल मध्ये आपण 50 रेडियस आहे। चला, या आता पॉलिगॉनवर क्लिक करतो। पॉलिगॉन साठी आपल्याला सर्वात प्रथम साइड सिलेक्ट करावी लागते। मी 4 साइडचा पॉलिगॉन तयार करतोय। 4 एंटर। आता आपल्याला या सर्कलचा सेंटर सिलेक्ट करतोय। हे असे आपल्याला 2 ऑप्शन दिसतात। सर्वात प्रथम पहिला ऑप्शन सिलेक्ट करून दाखवतो। यामध्ये आपल्याला आपला रेक्टँगल हा सेंटरच्या आत दिसेल। याची आपल्याला लेंथ 50 टाकतो। हे बघा, आता हे जे पॉलिगॉनचं आपण 50 एंटर केले आहे, हे डिस्टन्स सेंटर ते हे कॉर्नर असतात। हे बघा, बरोबर। तर आता दुसरा ऑप्शन काय होतं ते बघूया। सेम 4च टाकतो। ह्या सर्कलचा सेंटर, हे बघा, आता हा आपला दुसरा ऑप्शनवर क्लिक करतोय। सेम आपण 50च टाकून बघूया। 50 एंटर। हे बघा, हा आपला पॉलिगॉन आउटसाइडला झाला आहे, परंतु याचा डिस्टन्स सेंटर ते मिड पॉइंट पर्यंत असेल। काही उदाहरण घेऊन बघूया। त्याचे साइड आपण आता वाढून तुम्हाला काढून दाखवतो। आता सर्वात महत्त्वाचं जे आपण आता कमांड वापरल्या आहेत किंवा शिकल्या आहेत, त्या सर्व कमांडचा उपयोग करून एक प्रॅक्टिस ड्रॉइंग करणे सर्वात महत्त्वाचे। हे तुम्ही भी करा आणि मीही करतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करा आणि लाईक करा।